नमस्कार मित्रांनो, आजच्या या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत रेल्वे भरती प्रक्रिया आणि अभ्यासक्रमाविषयी महत्त्वाची माहिती। तर भारतीय रेल्वेमधील सर्व भरती ही RRB म्हणजेच रेल्वे रिक्रुटमेंट बोर्ड या मंडळाद्वारे केली जाते। आता RRB NTPC म्हणजे काय, तर नॉन टेक्निकल पॉप्युलर कॅटेगरी। तर या भरती अंतर्गत रेल्वेमध्ये विविध नॉन टेक्निकल पदांसाठी उमेदवारांची निवड केली जाते। आता पाहूया ग्रॅज्युएट लेवलसाठी उपलब्ध असलेली पदे आणि त्याचे पे लेवल। तर पहिलं पद असेल चीफ कमर्शियल कम तिकीट सुपरवायझर म्हणजेच CCTS, तर यासाठी पे लेवल असेल 6। दुसरं पद स्टेशन मास्टर, तर त्यासाठी सुद्धा पे लेवल 6 असेल। त्यानंतर तिसरं पद गुड्स ट्रेन मॅनेजर, तर यासाठी पे लेवल 5 असेल। त्यानंतर ज्युनियर अकाउंट असिस्टंट कम टायपिस्ट, तर यासाठी पे लेवल 5। त्यानंतर पाचवं पद सिनियर क्लर्क कम टायपिस्ट, तर या पदासाठी सुद्धा पे लेवल 5 असेल। त्यानंतर सहावं पद असिस्टंट ट्रॅफिक, तर यासाठी पे लेवल 4चा असेल। तर मित्रांनो, ही सर्व पदे सरकारी नोकरी प्लस चांगला पगार स्थिर करिअर देणारी आहेत। आता पाहूया ग्रॅज्युएट लेवल पदांसाठी वयोमर्यादा। तर ओपन कॅटेगरी, तर या वर्गासाठी 18 ते 33 वर्षे वय तुम्हाला पाहायला मिळेल। त्यानंतर OBC उमेदवारांसाठी 18 ते 36 वर्षे, तर यामध्ये 3 वर्षाची सूट पाहायला मिळेल तुम्हाला। त्यानंतर SC ST उमेदवार, तर यांच्यासाठी 18 ते 38 वर्षे, तर यामध्ये 5 वर्षाची सूट पकडून तुम्हाला 38 वर्षे इतकी वयाची सूट मिळणार आहे। तसेच अंडर ग्रॅज्युएट लेवलच्या पोस्टसुद्धा तुम्हाला पाहायला मिळतील। तर त्यामध्ये कमर्शियल कम तिकीट क्लर्क, तर त्यासाठी पे लेवल असेल 3। त्यानंतर अकाउंट क्लर्क कम टायपिस्ट, तर यासाठी लेवल असेल 2। त्यानंतर ज्युनियर क्लर्क कम टायपिस्ट, पे लेवल 2 असेल। त्यानंतर ट्रेनी क्लर्क, तर यासाठी सुद्धा पे लेवल 2 असेल। आता अंडर ग्रॅज्युएट लेवल पोस्टसाठी वयोमर्यादा पहा। तर ओपन कॅटेगरी 18 ते 30 वर्षे, OBC 18 ते 30 वर्षे प्लस तुम्हाला 3 वर्षाची सूट मिळेल, तर एकूण होतील 33 वर्षे। त्यानंतर SC ST 18 ते 30 प्लस 5 बरोबर 35 वर्षाची तुम्हाला वयाची सूट यामध्ये मिळेल। आता मित्रांनो, परीक्षेचे स्वरूप काय असेल, तर पहिली स्टेज, तर पहिली तुमची CBT होईल। तर त्यामध्ये विषय असतील सामान्य जागरूकता म्हणजे जनरल अवेअरनेस 40 प्रश्न, त्यानंतर गणित 30 प्रश्न, बुद्धिमत्ता 30 प्रश्न, तर एकूण असे 100 प्रश्न या परीक्षेत विचारले जातील। त्यानंतर वेळ असेल 90 मिनिटे आणि एकूण गुण असतील 100। आता मित्रांनो, या परीक्षेमध्ये तुम्हाला निगेटिव्ह मार्किंग पाहायला मिळेल। तर 1/3ची निगेटिव्ह मार्किंग ठेवलेली असते, म्हणजे तुमच्या 3 प्रश्न चुकीचे गेले तर एका पूर्ण प्रश्नाचे गुण वजा होतात, तर हे लक्षात ठेवायचं आहे। आता परीक्षा पात्रतेसाठी टक्केवारी पहा। UR आणि EWS, तर यासाठी पात्रता असेल 40%, OBC NCL, तर यासाठी 30%, SC 30% आणि ST 25%, तर या परीक्षेसाठी कॅटेगरीनुसार तुम्हाला पात्रता पाहायला मिळेल। त्यानंतर दुसरी तुमची परीक्षा होईल CBT 2, तर त्यामध्ये विषय असतील सामान्य जागरूकता 50 प्रश्न, गणित 35 प्रश्न, बुद्धिमत्ता 35 प्रश्न, तर एकूण असे 120 प्रश्न तुम्हाला दुसऱ्या स्टेजच्या परीक्षेमध्ये विचारले जातील। तर त्यासाठी वेळ असेल 90 मिनिटे आणि एकूण गुण 120, तर यामध्ये सुद्धा तुम्हाला 1/3ची निगेटिव्ह मार्किंग सुद्धा असणार आहे। आता परीक्षा पात्रतेसाठी टक्केवारी पहा। UR आणि EWS यांच्यासाठी 40%, OBC NCL 30%, SC 30% आणि ST 25%, तर यापैकी तुम्हाला टक्केवारी पाहायला मिळेल। तर यामध्ये स्किल टेस्टसुद्धा असते, पण त्या कोणकोणत्या पदासाठी असते तर पहा। सिनियर क्लर्क कम टायपिस्ट आणि ज्युनियर अकाउंट असिस्टंट कम टायपिस्ट, तर या पदासाठी टायपिंग लागतेच, तर त्यांची टायपिंग स्किल टेस्ट घेतली जाते। त्यानंतर स्टेशन मास्टर यांची कम्प्युटर बेस्ड ॲप्टिट्यूड टेस्ट CBT घेतली जाते, तर हे लक्षात घ्या। आता मित्रांनो, संपूर्ण अभ्यासक्रम पहा कशा प्रकारे तुम्हाला अभ्यास करायचा आहे। तर गणित या विषयामध्ये तुम्हाला संख्याशास्त्र, दशांश, अपूर्णांक, लसावी मसावी, गुणोत्तर प्रमाण, शेकडेवारी, परिणाम, काळ व काम, काळ व अंतर, साधे व चक्रवाढ व्याज,
नफा आणि तोटा, प्राथमिक बीजगणित, भूमिती, त्रिकोणमिती, प्राथमिक सांख्यिकी इत्यादी यापैकी प्रश्न विचारले जातील. त्यानंतर सामान्य बुद्धिमत्ता आणि तर्कक्षमता, तर यामध्ये साधर्म्य, संख्या व वर्णमाला, कोडिंग आणि डिकोडिंग, गणितीय क्रिया, समानता आणि फरक, संबंध, विश्लेषणात्मक तर्क, तर्क व अनुमान, मिश्रित संकेतन, वेन आकृत्या, कोडे, विधानाची पर्याप्तता ओळखणे, विधाने निष्कर्ष, विधाने कृती संच, निर्णय क्षमता, नकाशे, आलेखांचा अर्थ लावणे. त्यानंतर सामान्य जागरूकता, तर यामध्ये राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय महत्त्वाच्या चालू घडामोडी, खेळ आणि क्रीडा, भारताची कला आणि संस्कृती, भारतीय साहित्य, भारतातील स्मारके आणि ठिकाणे, सामान्य विज्ञान आणि जीवन विज्ञान, भारताचा इतिहास आणि स्वातंत्र्य संग्राम, भारताचा आणि जगाचा भौतिक, सामाजिक व आर्थिक भूगोल, भारतीय राजकारण आणि शासन, राज्यघटना आणि राजकीय व्यवस्था, भारताचा अवकाश, तंत्रज्ञान आणि अणु कार्यक्रमासह सामान्य वैज्ञानिक आणि तांत्रिक विकास, संयुक्त राष्ट्र आणि इतर महत्त्वाच्या जागतिक संस्था, भारत आणि जगाशी संबंधित पर्यावरणीय समस्या, संगणक आणि मूलभूत घटक व संगणक ॲप्लिकेशन, संक्षिप्त रूपे, भारतातील वाहतूक व्यवस्था, भारतीय अर्थव्यवस्था, भारत व जगातील प्रसिद्ध व्यक्ती, प्रमुख सरकारी कार्यक्रम, भारतातील वनस्पती आणि प्राणी, भारतातील महत्त्वाच्या सरकारी आणि सार्वजनिक क्षेत्रातील संस्था इत्यादी.